क्रिया स्मरणा होय सकळ विद्यांचे अधिकरणा श्री ज्योतु श्री चरणा श्री गुरुचे जे आठवे शब्द सृष्टी आठवे सारस्वता आठवे जीवे श्री कृत्वा गुणपणे अमृता देवारुते मने रसवती उल्लंघने अक्षरासु भावाचे अवतरणा उदरविधी निगुणा हातातले संपूर्ण तत्वबोध श्री गुरुचे पाय जय श्रीकाय देवळे वाक्य होय उन्मेषासी ते नमस्कार होण्याता लोकसंख्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या अध्यायाच्या विश्वरूपाच्या विचाराचा विश्वरूपाचा आपण विचार करत आहोत। त्यामध्ये श्री अर्जुनजी भगवान परमात्म्यापुढे विश्वरूपामध्ये काय काय पाहिलं तो स्वतःचा अनुभव प्रगट करून त्या विश्वरूपाच्या दर्शनापासून झालेली भीती अभिव्यक्त करत आहेत आणि या जगाची स्थिती काय तुझ्या विश्वरूपामुळे अर्जुनाला होत आहे हे अर्जुनाला दिसतं आणि तेच भगवंताला अर्जुन सांगत आहे की पहा श्लोक 21 अभी त्वं सुरसंघा विशन्ति केचिद्विदा प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्ति कृत्वा महर्षि सिद्ध संघा स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः स्वस्ति महर्षि सिद्ध संघाः स्वस्ति उक्त्वा पुष्कलाभिः स्तुतिभिः त्वां स्तुवन्ति। अर्जुन बोलतो हे देवा आम्ही स्वरसंघाः त्वां विशन्ति। हे स्वरसंघ हे देवतांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करतात आणि काही देवतांचे समुदाय जर भगवंताच्या मुखामध्ये प्रविष्ट करू लागले बाकी तर थरथरच कापू लागले। आपल्यासारखे होते ना काय टमाटर हे ना ते थरथर कापू लागले आणि हात जोडून केचित भीता प्राञ्जलयः सन्तः मग हात जोडलेले आहेत असे गणंती त्यांचं वर्णन करू लागले। देवा तुम्ही असे देवा तुम्ही तसे सुटणार थोडेसे हे सुरू केलं। तसेच महर्षी सिद्ध संघ महर्षीणां सिद्धानां च संघ महर्षी सिद्धानां संघ या महर्षींचे समुदाय आणि सिद्धांचे समुदाय हे स्वस्ती स्वस्ती म्हणजे कल्याण असो असं बोलून पुष्कलाभिः स्तुतिभिः त्वां स्तुवन्ति। पुष्कळ स्तुतीनं तुझी स्तुती करतात पुष्कळ स्तुतिभिः त्वां स्तुवन्ति अनेक प्रकारच्या स्तोत्रांनी तुझी स्तुती करतात। याचं वर्णन ज्ञानोबरानुसार पहा। या माझी पहिलं भले सुरांचे मिळाले ते तुझे न्यांगिके तेजे जाळून या माझी पहिलं भले सुरांचे मिळाले। मागच्या ओळीचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये पहिलं दुसरे सुरांचे समुदाय चांगले आहेत। आता पहा हे तुझे न्यांगिके तेजे जाळून सर्व कर्माचे बीजे तुझा आत्मजे सर्व हे तुझे न्यांगिके तेजे हे देवतांचे समुदाय तुझ्या अंगाच्या तेजाने सर्व कर्मांची बीजे जाळून तुझ्या अंगाच्या तेजाने म्हणजेच भगवंताच्या स्वरूपाच्या ज्ञानाने कर्माची बीजे सर्व कर्माची बीजे जाळून सर्व कर्माचे बीज
दग्ध करून जाळून मिळत तुझा निजी सद्भावेशी निजी तुझा मिळत सद्भावनेनं स्वतः तुझ्यामध्ये जाऊन भेटत असत. म्हणजे सद्भावना करून स्वस्वरूपानं भगवंतामध्ये जाऊन ते भेटू लागले. देवा अनेक एक सावियाची भयविरू सर्वस्वे धरून तुझी मोहरू तुझ्या प्रार्थिता ती करू जोडून या. ही चित्ता प्रणते त्या पदाचं व्याख्यान करतात की अनेक एक सावियाची भयविरू. अनेक एक सावियाची म्हणजे सहजच भीतीने घाबरलेले लोक सर्वस्वी तुझी मोहर धरून सर्व रूपाने तुझी मोहर तुझा मार्ग धारण करून तुझ्या मार्गाला अनुसरून किंवा तुझ्या पुढे सन्मुख होऊन करू जोडून या तुझं प्रार्थना ते भगवंताच्या सन्मुख झाले आणि हात जोडून भगवंताचीच प्रार्थना करू लागले. हे कोण भीतीनं भ्यालेले लोक भगवंताची प्रार्थना करतात. तसेच देवा अविद्यार्णवी फुलिलो जी विषय वागुरे आतळलो स्वर्ग संसाराच्या सापडलो दोही भागी. देवा मी अविद्यार्णवी पडलो अज्ञानाच्या समुद्रामध्ये मी पडलो. अज्ञानात आलो म्हणून अज्ञानाच्या समुद्रात पडलो. बरं, समुद्रात निघण्याकरता काही उपाय करावा, हातपाय आलावे तर जी विषय वागुरे आतुरलो त्यातले त्यात विषय रूपे जाळ्यात अडकून समुद्रात पडलो. वरती यायला प्रयास केला पाहिजे पण तिथंच विषयांचं जाळं पडलं आणि त्या विषयांच्या जाळ्यामध्ये वाघुरीमध्ये विषयांच्या जाळ्यात वाघुरीमध्ये अडकलो. मग असं अडकल्यामुळे झालं काय? स्वर्ग संसाराच्या साकडलो दोही भागी. स्वर्ग आणि संसाराच्या या दोन्हीच्या पेचामध्ये दोन्हीच्या मध्ये मी पडलो, त्याच्यात अडकून गेलो. आता बोलतात की जी विषय वागुरे आतुरलो है ना, ऐसे आमचे सोडविले तुझं वाचून केले लखवणे तुझे शरणिया सर्व प्राणी म्हणत देवा. या दोन्ही ओव्या चिन्हित करून ठेवा. भगवंताची या ओव्या बाजूला काढून प्रार्थना केली तरी भगवंताने सांगितले, कारण की आपल्या हिताकरता ओव्या ऐसे आमचे सोडविले तुझ वाचून कवने घेजेल. अशा आम्हाला या संसारातून सोडणं तुझ्या वाचून कोण करेल देवा. तेव्हा तुझे आम्हाला या संसारातून पार करणार आहेस. कारण की गा देवा सर्व प्राणे शरण तुझ शरण म्हणत देवा. हे देवा, गा देवा, सर्व प्राणांनी सर्व इंद्रियांसह मी तुम्हाला शरण आहे असं म्हणतो. बस तुमच्या शरण आहे ना. मग आपण कालच पाहिजे शरणागती कशी केली पाहिजे. अनुकूल्यस्य संकल्प प्राप्तिकूल्यस्य वर्जनम् रक्षिष्यति इति विश्वासो भूतत्ववर्णं तथा.
आपण ज्याला शरण जातो त्या शरण गेलेल्याच्या आपण कसं असावं? अनुकूल्यस्य संकल्प म्हणजे अनुकूल होण्याचा संकल्प करणे. त्याच्यामध्ये आपण अनुकूल भगवंताच्या अनुकूल आपल्याला व्हायचं त्या प्रकारचा आपला संकल्प पाहिजे. प्रातिकूल्यस्य वर्जन आणि ज्याच्या शरण गेलं त्याच्या प्रतिकूल कधीच वागायचं नाही. अनुकूलतेचा संकल्प करायचा. रक्षिष्यती ती विश्वास भगवान परमात्मा तोच माझं रक्षण करेल. ज्याला शरण जाऊ असा विश्वास पाहिजे. गोप्तृत्व वर्णन तथा आणि त्यांनाच रक्षक रूपानं त्यांचा स्वीकार करायला पाहिजे. इत्यादी रक्षिष्यती इति विश्वासो गोप्तृत्व वर्णन तथा आणि या प्रकारे गोप्तृत्वाचं आपण वर्णन केलं तर भगवान परमात्मा तो आपलं रक्षण अवश्य करेल. त्याच्यामध्ये कारण की जसं आपण जर जसं पुन्हा म्हणजे भगवान परमात्म्याच्या पुढे अतिशय दीन होणं. अन्य ठिकाणी अन्य प्रकारचे श्लोक दिलेले आहेत. आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती. आणि आपलं सगळ्या रीतीनं आत्मसमर्पण करायचं आणि आपण आपल्या शरण्य भगवंतापुढे दीन होऊन राहणं हे 6 प्रकारचे शरणागती आहे. आणि भगवान अर्जुन बोलतो, देवा मी सर्व प्राणांनी तुमच्या शरण आहे. आणि महर्षी अथवा सिद्ध विद्याधर समूह विविध हे बोलत तुझं स्वस्तिवाद करीती स्तवन. आणि महर्षी अथवा सिद्ध, महर्षी असतील, सिद्ध असतील, विविध विद्याधर समूह अनेक प्रकारचे विद्याधरांचे समुदाय असतील. हे तुझं स्वस्तिवाद बोलत स्तवन करीती. तुझं कल्याण हो, तुझं कल्याण हो, कल्याणकारक भाषण बोलत बोलत देवा तुझी स्तुती करतात. एवढंच काय, अनेक लोक आश्चर्यचकित होऊन तुला पाहतात. त्याचं वर्णन भगवान बोलतात. ते अर्जुन बोलतो, रुद्रादित्या वसोयेच साध्या विश्वेश्वरोमरुतश्चोष्मपाश्च गंधर्वयक्षासुरसिद्धसंघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. ये रुद्राः वसवः साध्याः विश्वेश्वरो मरुतः उष्मपाश्च गंधर्वयक्षासुरसिद्धसंघाः सर्वे विस्मिताः सन्तः त्वां वीक्षन्ते. सगळे रुद्र 12 त्या 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, साध्य, अश्विनी कुमार, विश्वेश्वर मरुत 49 मरुत, उष्म पान करणारे लोक, गंधर्व
यक्ष, सूर है ना, असुर, सिद्ध यांचे समुदाय सर्वच विश्वतः संत आश्चर्यचकित होऊन त्वाम वीक्षन्ते तुला पाहतात. आश्चर्यचकित होऊन तुझ्याकडेच दृष्टिक्षेप करतात, तुला पाहतात. त्याचंच मावली सरळ सरळ. आता काय करा की वर्णन विशेष केलेलं बस शब्दाशा अर्थ सांगून पुढे चालतात. हे रुद्रादित्यांचे मिळावे वायू हे जे सांगतात. हे रुद्रादित्यांचे मिळावे, हे रुद्र आणि आदित्यांचे समुदाय, रुद्रांचे समुदाय, आदित्याचा समुदाय. वसु, अष्टवसु सगळे साध्य. आदित्य म्हणजे देवता. आदित्य, आदितीचे 12 मुलं आहेत, त्यांना म्हटलं जातं आदित्य. मग आपण सूर्यनमस्कार करताना ते 12 नावं बहुधा लोक घेतात. पण ते 12 नाव सूर्याचे आहेत ना. हो, नाही 12 द्वादशदित्य आहेत, पण आदित्यचे आदितीचे मुलं सगळ्यांनाच आदित्य म्हटलं जातं. सगळ्या तेच आहे. जसं विवस्वान, अर्यमा, उषा, त्वष्टा, सविता, भग, दाता, विधाता, वरुण, मित्र, शक्र आणि उरुक्रम हे 12 आदित्य आहेत आणि हे द्वादश आदित्य म्हटले जातात. म्हणून हे द्वादश आदित्य. आता याची इथं तर आदित्य दिले आहे 12 आदित्य. आणि प्रलयाच्या काळी सुद्धा म्हणतात 12 आदित्य उदित होतात. मग आता हेच आदित्यची मुलं त्या प्रकाश रूपानं प्रकट होत असतील. इंद्र असं येते का पाहू का. रुद्रांचे जरी असं जर आपण पाहिलं तर रुद्र कोणते त्याचंही वर्णन आपल्यामध्ये शास्त्रामध्ये दिसून येतात. त्यांची नाव आहेत एकपात, ऐरब्रघ्न, पिनाकी, पहिला अज, दुसरा एकपात, ऐरब्रघ्न 3, पिनाकी 4, अपराजित 5, त्र्यंबक 6, महेश्वर 7, वृषाकपी 8, शंभू 9, हरण 10 आणि ईश्वर 11. हे अशा प्रकारचे 11 रुद्र सांगितलेले आहेत. तसेच अष्टवसु आहेत, साध्य आहेत. या वेगवेगळ्या प्रकारच्या देवता आहेत. आणि साध्य या नावाची सुद्धा ही देवता आहे. आणि सगळे देवता साध्य नावाच्या देवता आहेत. म्हणजे त्यांना नावच साध्य. जसं त्यांची नावं काय आहेत, साध्य नावाची इथं लिहिलं साध्या द्वादश मुख्याता रुद्राश्चैकादश स्मृता. साध्य सुद्धा 12 आहेत. कोणकोणती पहा. मनोमंता तथा प्राणो नरोपानश्च वीर्यवान विनिर्भयो नयश्चैव दशो नारायणो वृषः प्रभुश्चेति समाख्याता साध्या द्वादश पौर्णिका. या प्रकारे 12 साध्य सांगितलेले आहेत. संत माझे आताच पुढे आले समजा ते. पण हे किती साध्य झाले? 12 साध्य आहेत. मग अश्विन कुमार 2 आहेत. तसेच विश्वदेव आहेत. आणि वायू सुद्धा विश्वदेव हेच याच प्रकारचे या देवतांचे वेगळे वेगळे भेद आहेत. म्हणजे विश्वे
दिव्यती इति विश्वदेवा. काय विश्वदेव का? हो विश्वदेव 10. मग या प्रकारे वेगळे वेगळे चालेल. तरी पुन्हा 49 कोण आहेत? मरुद्गण आहेत. हे सगळे अवधारण पितरहन गंधर्व पहिलं अक्षरक्षो गण सर्व जे महेंद्र मुख्य देवता सिद्धा. अवधार आहे का? पितरहन गंधर्व, पितर गंधर्व यक्ष रक्षोगण राक्षस जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक इंद्र ज्यामध्ये मुख्य आहे असे देवता किंवा सिद्ध इत्यादी सर्व सगळे हे आगलीची आपुलालिया लिलोकी उत्कंठित अवलोकी हे महामूर्ती दैविकी पाहताहती. हे आगलीची आपुलालिया लोके हे सर्वच आपापल्या ठिकाणी आपापल्या लोकात उत्कंठित होऊन तुला पाहत आहेत. ही महामूर्ती दैविकी पाहत आहात. ही दैविकी देवासंबंधी आपल्या संबंधी ही महामूर्ती म्हणजेच विश्वरूप हे सगळेजण निहाळत आहेत. मग विश्वरूप पाहिल्यावर पुढे सांगतात कसे पाहतात, पाहण्याची स्थिती कशी ते विस्मित आहे. मग पाहत पाहत प्रतिक्षण विस्मित होऊन अंतःकरणी करीत कुठे वाळणे प्रभूजी तुझ. मग पाहता पाहता प्रत्येक क्षणाला अंतःकरणात विस्मित होतात. कारण की भगवंताचं क्षणोक्षणी रूप वेगळं आहे. सगळं कार्य सगळं आणि निजमुकुटी तुझं हे प्रभूजी तुझं निजमुकुटी ओवाळणे करीत आणि तुला आपल्या स्वतःच्या मुकुटांनी ओवाळू लागले. कारण की बाया गावाकडच्या आपल्या गळ्यातलं काढायचं घ्यायचं ते ओवाळायचं ठेवायचं दुसरं घ्यायचं मोदक घ्यायचं असं फिर तसंच हे सगळे जे काही मुकुटधारी होते आपले मुकुट घेऊनच भगवंताला ओवाळू लागले. आणि ओवाळत असताना काय बोलतात ते जय जय घोष कलरवे स्वर्ग गाजविती आगवे लाटावरी बरवे कर संपुट. ते जय जय घोष कलरवे ते सगळे जय हो या घोषाने या मंजूळ ध्वनीने आज सगळेच्या सगळे स्वर्ग गाजविते स्वर्गाला गाजवित होते. स्वर्ग गुंजून काढत होते आणि स्वर्गाला गुंजवित असताना ठेवीत ललाटावरी बरवे कर संपूर्ण आणि आपल्या कपाळावर मस्तकावर हात ठेवत होते. त्याला काहीच करावं नाही. तिने काय आश्चर्य आहे. आता असं काय कासे होत आणि असं चिंत्या मुद्रास काय आश्चर्य आहे ना. एकदम डोक्यावर हात ठेवायला अरे बापरे असं एवढं विरूप. आणि मग त्यामध्ये ती विनय ध्रुमाची आठवण सुरवाणली सात्विकाची माधवी ती विनय ध्रुमाची आठवण त्या विनय वृक्षाच्या जंगलामध्ये सुरवाणीने सात्विकांची माधवी सात्विकाची माधवी म्हणजे वसंत काळ है ना. विनय रूपी हा वृक्ष काय हे जंगल आहे. विनयाचं जंगल आहे आणि जंगलामध्ये वसंत ऋतू आला तर फल प्रफुल्लित ते जंगल होतं.
तिथे माधवी म्हणजे वसंत ऋतू कोणाला मग सांगतात सात्विक हाच जणू काय वसंत ऋतू प्राप्त झाला. आणि त्यामुळे म्हणून कर संपुट पल्लवी तो होतासी कर संपुट. आता झाडाला पाणी फुटले मग कर संपुट हे जणू काही पानं आहेत त्याच्यामध्येच तो फळ रूपाने प्राप्त झाला. असं देवा तुझं हे विचित्र रूप आहे. आता त्याचं वर्णन करतात की रूपम महते बहुवक्त्रनेत्रम रूपं महते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बहुदरं बहुद्रष्टाकरालं बहुदरं बहुद्रष्टाकरालं दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथा दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथा. हे महाबाहो ते बहुवक्त्रनेत्रं महत् ते बहुवक्त्रनेत्रं बहुबाहुरुपादं बहुधरं बहुद्रष्टाकरालं रूपं दृष्ट्वा लोका प्रव्यथिताः तथा अहम्. हे महाबाहु महांत बाहु महाबाहु महान बाहू आहे ज्याचे बाहू हजार आहेत गुडघ्यापर्यंत पोहोचतात आहे की नाही. सगळे आपले हात लावून पाहू शकतात है ना. ज्यांचे अरे हे काय माझ्या गुडघ्याची पुढे है ना. महांत बाहू यस्य है ना. मान आहे बाहू ज्याचे तो महाबाहू. हे महाबाहू ते है ना महत् ते तुझं महान बहुवक्त्रनेत्रं बहुनी वक्त्राणि नेत्राणि यस्य तत् बहुवक्त्रनेत्रं. फार तोंड नेत्र आहे ज्या रूपामध्ये असं बहुबाहुरुपादं आणि फार हात पाय आहेत ज्या रूपामध्ये फार उदर आहेत ज्या रूपात बहुदंष्ट्राकरालं फार दाढा 11 दाढा आहेत ज्या रूपात त्या रूपास पाहून लोकाः प्रव्यथिताः सगळे लोक व्यथित झाले. तथा अहं व्यथितः त्याचप्रमाणे मी सुद्धा व्यथित झालो व्याकुळ झालो. थोडे वाचा जी लोचना भाग्य देली मला सुखाचे सुयारे पाहले जे आगार तुझे देखिले निष्ठुरपणे. अहो देवा आज खरंच लोचना भाग्य होते आम्हाला आमच्या नेत्रांचं भाग्य उदयाला भाग्य उजाडलं हे की नाही. मना सुखाचे सोयाने पाहले मनाला सुखाचा सोयान म्हणजे सुकाळ मनाला सुखाचा सुकाळ झाला म्हणजे सुकाळ उजळला. जे आगाध तुझे देखिले विश्वरूपही कारण की ही तुझे अगाध विश्वरूप देखिले ही नेत्र ही या डोळ्यांनी अरे तुझं अगाध अमर्याद अपार असं रूप पाहिजे. म्हणून आज खरंच माझ्या या नेत्रांचं भाग्य उजळलं. बरं ठीक आहे भाग्य उजळलं मग काय म्हणतात ते आता सावरून घे एवढं तुम्हाला हे लोकत्रय व्यापक रूपडे पाहता देवानी उच्चक पडे याचे सन्मुख बनवले भलतया करून. वरती घेतल्यावर आवाज दाबून चालला हे लोक
हे लोक त्रय व्यापक रूप हे तीनही लोकांमध्ये व्यापक असणारा रूप पाहिला असता देवाही वंचक पडे. देवांना सुद्धा धाकधूक होऊ लागली. देव सुद्धा धाकधूक करायला लागले हे ना. एखाद्या काठी घेतल्या आलं तिकडून जरा तिकडून बघा पडलं काय होईल आता धाकधूक वाढेल की नाही. इथं धाकधुकली वाढली. याचे सण पाहता देवा ही वंचक पडे. याचे सन्मुखपण जोडे भलतया कडून. कारण की जिकडून पाहावं तिकडं पाहावं हा पुढेच हा बाबा जिकडून कोणी पहा तो भगवान परमात्मा सन्मुख दिसायचे. मग आता बरं इकडून पाहिलं तरी तिकडून पाहिलं तेच तिकडून पाहिलं तेच मग काय होतं बरं. ते भूलभुलैयामध्ये गेली कधी भूलभुलैयामध्ये जायचं नाही का भूलभुलैयामध्ये. म्हणजे ज्याच्यामध्ये घुसले तर तिकडून सगळीकडनं आपलंच रूप दिसते. आरशाच आरशा मिरर हाऊस त्याचा भूलभुलैया काय सगळं करून जातो एखादा त्याच्यात मार्ग दिसत नाही काही दिसत नाही कुठं निघा काय ना त्याच्यातच वेळ करायचं. तर ऐसे याप्रमाणे भगवान परमात्मा जिकडून पाहिलं ना तिकडून पुढेच पुढे पाहा. मागे पाहिलं तर पुढे इकडं पाहा तर पुढे तिकडं पाहा तर पुढे. मग घाबरेल ना मनुष्य. ऐसे एकच भूत आलं सगळं बाजूला तर काय होणार. घाबरतो तू. ऐसे एकच परी विचित्रे आणि भयानके वक्त्रे बहुलोचनय सहस्रे अनंत भुजा. ऐसे एकची भगवंताचं असं एकच स्वरूप होतं. परंतु ऐसे एकच परी विचित्रे आणि भयानकी वक्त्रे भयानक विचित्र भयंकर असे तोंड. बहुलोचन हे सहस्रे अनंत भुजा. तसेच अनंत लोचन शस्त्रासहित अनंत भुजा भगवंताच्या स्वरूपात दिसल्या. अनंत बहुबाहू उत्पादन पहा. अनंत उरू बाहू चरोण बहुधराणी नानावरण कैसे प्रतिवदनी मातले पण आवेशाचे. अनंत उरू आणि अनंत मांड्या अनंत हात अनंत पायो अनंत उदर पोट अनेक वर्ग कैसे प्रतिवदनी मातले पण आवेशाचे. कशा प्रकारे प्रत्येक वदनामध्ये आवेशाचा मातलेपणा माजडलेपणा. तुला काय ते मुख माजडूनच काही खायला मागे भक्षण करण्याकरता निघेल इतकं भगवंताचं भयानक. ओका महाकल्पाचे अंती तव कले नियमे ज्योती तेवती अग्नी ज्योती आमोखली जैसी. ओका महाकल्पाचे अंती ओका महाकल्पाच्या शेवटी तव कले नियमे ज्योती तेवती. तव कले म्हणजे रागवली ज्योती तेवढी जेवढी तेवढी अशी प्रयाग्नीची उजिते आंबोखिली जैसी. ज्याप्रमाणे प्रयाग्नीची उजिती आंबोखिली. उजिती म्हणजे आग इथे आगट्या प्रयाग्नीची आगच जणू काही पसरले जिकडे पाहिजे तेवढ्या प्रयाची आगच तशी तुझे तोंड लांब लागते. मग ती कशी दिसतात. तैसी जियेती कडे तुझी वक्त्रे जी प्रचंडी समाती धरी माझी सिंहाडे तैसे दर्शन दिसते रागी ठेव.
त्याची जियतीकडे तुझी वक्रे दिसते प्रचंड, तसं जिकडे तिकडे पाहावं तुझी प्रचंड मोठालीची मोठाली मोठं दिसू लागली. आणि ज्याप्रमाणे दरीत एखादा सिंह पडला, पडावा, दरी माझी न समाती सिंहाडे, हे की नाही, दरीमध्ये सिंहाडे न समाती, म्हणजे न समाती, दरीत काय सिंह काय मापत नाहीत का, मावतात ना, तसे दसन दिसते रागीत तुमच्या दाताच्या भेगा ना जणू काय दरीच है ना. आणि तसे तुमचे रागीट देवा मुख दिसू लागले. आणखी कसे दिसतात, जैसे काळ रात्रीचे अंधारे उल्हास निकती संहार खेचरे, तैसी आवदनी प्रळय काटे आदाडा. जैसे काळ रात्रीचे अंधारे, काळोखी रात्र असावी है ना, म्हणजे आमुष्याची रात्र, त्याच्यात आसपास ढगाळ वातावरण असावं, ढगे यावेत, रात्रीची 12ची वेळ असावी आणि आंबडला मस्त मस्त स्मशान नदीतून एखाद्या नदीच्या रस्त्यानं घेऊन जावं, होय काय वाटेल रे, पहिल्याच म्हणे शिरायच्या अगोदरच प्राण लगेच. पण अशी स्थिती उल्हास निगती संहार खेचले. आता अशा रात्रीमध्ये संहार खेचले म्हणजे माहिती आहे ना, खेचर म्हणजे भूत, तेच लिहितात. त्या रात्रीमध्ये उल्हास अतिशय वेग तावातावानं मनुष्यांचा नाश करणारी भूत बाहेर निघतात. तैसी आवदनी प्रळयोधरी काटलेला दाडा. त्याचप्रमाणे प्रळयोधरी प्रलय कालच्या रक्तामध्ये या भगवंताच्या दाढा काटलिया म्हणजे अशा व्याप्त झाल्या. प्रलय कालच्या रक्तानं या दाढा माखल्या गेल्या, अशा लिप्त झाल्या. कारण दाढ असं लालच लाल, जसे भूत निघाले ना बाहेर तसे तिथं दातच भूतासारखे लाल. शेवटी पहा, यसो काळे अवंतिले रण का संहार सर्व संहारे मातले मरण, तैसे अति पिंगळवाने पण वदने तुझे यसो काळे अवंतिले रण. जणू काय काळानंच युद्ध मानलं, चला रे युद्धाला आता या आमच्याकडे. का सर्व संहारे मातले मरण, सर्वांचा संहार करणारं मरण आलं. तैसे तुझी वदनी अति भिंगळवाने पण, त्याप्रमाणे तुझ्या देवा मुखामध्ये अतिशय भयंकरपणा होता, अतिशय भयंकर स्थिती होती. त्याला पाहून त्याचा परिणाम काय झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. शांती शांती शांती.